नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सुरक्षेच्या कारणास्तव तसेच अडीअडचणीच्या काळात बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंटमध्ये अनेक जण मोठमोठी रक्कम जमा ठेवतात. FD, RD मोडण्याऐवजी सेव्हिंग बँकमधून पैसे काढणं सोपं असतं. त्यामुळे सेव्हिंग अकाउंटमध्ये जास्त पैसे ठेवण्याकडे अनेकांचा कल असतो, परंतु यामुळे तुम्ही आयकर विभागाच्या रडारवरती येऊ शकता. तुमच्या खात्यामध्ये फक्त पैसे आहेत म्हणून आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवत नाही, तर खात्यातून मोठ्या रकमेची देवाणघेवाण झाली, तसंच ही देवाणघेवाण संशयास्पद असेल तर त्यावरती आयकर विभागाचं लक्ष असतं. सध्याच्या नियमांनुसार सेव्हिंग अकाउंटमध्ये 10 लाख किंवा त्यापेक्षा अधिकची रक्कम जमा केली तर याची माहिती बँक आयकर विभागाला देते. तर करंट अकाउंटसाठी ही मर्यादा 50 लाख रुपये आहे. यापेक्षा जास्तची रक्कम आयकर विभागाच्या रडारवरती येऊ शकते. आयकर विभाग मर्यादा ओलांडलेल्या प्रत्येकालाच नोटीस पाठवत नाही. जर तुमच्या संपत्तीचे स्रोत स्पष्ट आहेत आणि हा स्रोत आयकर रिपोर्टमध्ये असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. जमा केलेली रक्कम तुमच्या उत्पन्नासोबत जुळत नसेल, तर वारंवार मोठ्या रोख रकमेची देवाणघेवाण होत असेल, तर आयकर रिपोर्ट दाखल केल्याशिवाय मोठी देवाणघेवाण झाली, तर पॅन लिंक नसेल तर किंवा संशयास्पद देवाणघेवाण आढळून आली तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. फक्त रोख रक्कमच नाही तर आयकर विभागाकडनं इतर देवाणघेवाणींवर देखील नजर ठेवली जाते. मुदत ठेवींमधील मोठी गुंतवणूक, क्रेडिट कार्ड बिलांवरील मोठी रक्कम, संपत्तीची खरेदी, म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारातील मोठी गुंतवणूक, परदेशामध्ये पैसे पाठवणं, यातही काही संशयास्पद दिसलं तर तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता. आयकर विभागाची नोटीस आली तर घाबरण्याची बिलकुल गरज नाही. सगळ्यात आधी नोटीस काळजीपूर्वक वाचा. तुमच्या उत्पन्नाचा स्रोत याची माहिती गोळा करा. बँक स्टेटमेंटची तपासणी करा. गरज पडली तर चार्टर्ड अकाउंटंट किंवा टॅक्स एक्सपर्टची मदत घ्या. तसंच निर्धारित वेळेमध्ये आयकर विभागाला उत्तर द्या. दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर करू नका. आयकर रिटर्नमध्ये चुकीची माहिती देऊ नका. तसंच पॅन नंबरशिवाय मोठी देवाणघेवाण देखील करू नका. रोख रकमेची देवाणघेवाण नियमापेक्षा जास्त तुम्ही करू नका. आयकर विभागाची नोटीस फक्त सेव्हिंग अकाउंटमध्ये मोठी रक्कम असेल तरच येत नाही. जर तुम्ही मोठी रक्कम जमा करत असाल किंवा अशी देवाणघेवाण करत असाल जी तुमच्या उत्पन्नासोबत मेळ खात नाही, तर तुम्ही आयकर विभागाच्या कचाट्यामध्ये सापडू शकता. त्यामुळे कायम उत्पन्नाचा वैध स्रोत दाखवा आणि नियमानुसार आयकर रिटर्न दाखल करा. म्हणजे आयकर विभागाकडनं तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सेव्हिंग अकाउंटमध्ये किती पैसे असतील तर इन्कम टॅक्सची नोटीस येते, हे जवळजवळ 99% लोकांना माहीतच नसतं. तर हीच महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो होतो. तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.